निषेध असो, पाणी पुरवठा सुरळीत निषेध असो। धरणं तुडुंब भरली आहेत, ओव्हरफ्लो होत आहे। तसंच समाधानकारक पाऊस देखील झालाय, तरी देखील नाशिकमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न आणि संतप्त महिलांचा महापालिकेवर हंडा मोर्चा। नेमका पाहूया कोणत्या परिसरात पाणी टंचाई जाणवते। नाशिक शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात मागील 15 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालाय। शहरासह परिसराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले, तरी देखील शहरातील खुटवट नगरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न समोर आला। प्रभाग क्रमांक 26च्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। मागील 3 ते 4 महिन्यांपासून पाणी येत नसल्यानं खुटवट नगरमधील महिलांनी आज महानगरपालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयासमोर हंडा मोर्चा काढला। यावेळी बाहेर या, बाहेर या, आयुक्त साहेब बाहेर या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या पाणी टंचाई प्रकाराबाबत अधिक माहिती दिली आहे नगरसेविका हर्षदा गायकर यांनी। 2 मिनिट। खरं तर कोणी टीचर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आज आपल्या घरातली मुलं सोडून इथे उपस्थित राहत आहे। पाणी मिळावं हा आमचा अधिकार आहे, ही आमची गरज आहे आणि ही गरज मला महानगरपालिकेच्या दाराशी येऊन अशा पद्धतीने भीक सारखी मागावी लागते। याच्यासारखं दुर्दैवी कुठलंही नाही आहे। मी याची कल्पना यापूर्वी आयुक्त असतील, आमचे शहर अभियंता असतील, संबंधित पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, विभागीय अधिकारी असतील, यांना वारंवार सांगून मी त्यांना प्रभागात जाऊन दाखवलेलं आहे की थेंबभर सुद्धा आम्हाला पाणी नाही आहे। महिला विकत पाणी घेत आहेत, टँकर वागवत आहेत, मी स्वतः घरामध्ये जारचं पाणी पिते। ही अशी अवस्था असताना जर महानगरपालिकेचा आयुक्त आम्हाला समोर येत नाही आहे, शहर अभियंता समोर येत नाही आहे, तर मला ह्या ठिकाणी सांगायचं वाटतं की जोपर्यंत आम्हाला आमचा प्रश्न हा 100% 2 दिवसात सुटेल असं आम्हाला आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या गृहिणी आणि मी सुद्धा इथून हलणार नाही। आणि या सगळ्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा मी इथे निषेध करते। तो यासाठी की या सगळ्या लोकांना कल्पना होती की ह्या गृहिणींना किंवा विशिष्ट एरियाला अनेक महिन्यापासून पाणी नाही आहे, तरीसुद्धा कुठलंही नियोजन नाही, कुठलंही टेक्निकल गोष्टी नाही, फक्त येणार, बघणार, देखावा करणार आणि निघून जाणार। गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून देखील या पाण्यात पिण्याचे पाणी येत नाहीये, त्यामुळे महिला संतप्त झाल्या आणि आज थेट त्यांनी नाशिक महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला। यावेळी महापालिकेत घुसण्यास मनाई केली असता या महिलांनी महापालिकेसमोरील रस्त्यावर बसून रास्ता रोको देखील केला। एकीकडे जिल्ह्यातील सर्वच धरणं ही ओव्हरफ्लो होत आहेत आणि दुसरीकडे खुटवट नगरच्या महिलांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। तेव्हा या प्रश्नावर आता काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।